ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये सर्व दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत आणि सर्व वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही. या ठिकाणी भक्तीची उधळण सोबतच रंगाची देखील उधळण करून सर्वांनी या ठिकाणी भक्तीचा आनंद उत्सव जो आहे तो या पंढरपूर नगरीमध्ये साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक माता ज्या आहेत, माय माऊल्या ज्या आहेत ते या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी रंगात खेळून जो आहे तो साजरा करताना आपला आनंद जो आहे तो द्विगुणित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच माऊली ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत. माऊली कुठून आला? चांगली काय किती वारी? वारी 25वी. सलग 25 वर्ष. सलग 25. काय वाटतंय वारी केल्यानंतर? काय आनंद आहे पंढरपूर मध्ये आलाय? आनंद वाटतो. सगळ्यांनी आज तुम्ही होळीच खेळली आहे म्हणायचं रंग लावून. नेमकं काय काय कारण आहे? आनंद आहे पांडुरंग चाललंय त्यांचा आनंद. काय वाटतंय एकंदरीत सर्व जे आहेत सगळ्यांच्या तोंडावर अख्ख्या याच्यावर कलर दिसतो आपल्याला, रंग भक्तीचे रंग उधळतात. तुम्ही खरोखरचे रंग देखील उधळलेले विठ्ठलाचे रंग आहेत. आनंद आहे विठ्ठलाचा. त्यांच्याकडे चाललो, त्रास करत त्यांच्याकडे आलो, आता खुशीत. आम्ही गोरा आहे पण विठ्ठलाकडे आम्ही काळं म्हणून चाललोय. काय वाटतंय आज संपूर्ण रंग? खूपच छान वाटते. विठ्ठलाचा रंग काळा म्हणून आपण पण रंग कलर लावलेला आहे. कुठून आलं? शेवटची देवगाव. काय वाटतंय आज इतका आनंद उत्सव साजरा केलाय पंढरपूर? शेवटचा दिवस आहे, अत्यानंद होतो. शेवटचा दिवस आहे, आता संपला. उद्यापासून आम्ही आमच्या गावी जाणार. त्यामुळं आज पांडुरंगाला भेटून उद्या आम्ही आमच्या गावी जाणार. त्यामुळं आम्हाला अत्यानंद झालाय ना. आनंदाच्या भरात आम्ही नाचायला लागलोय, होळी साजरी करायला लागलोय. आनंद कुठंच एवढा आनंद कुठंच नाहीये. इतका आनंद की म्हणजे आनंद ते हरपून गेलेलो आहे आम्ही. काहीच वाटलं नाही म्हणजे नाही का इतकं चाललोय वगैरे नाही का. खूपच म्हणजे छान वाटलंय. पंढरीत आल्यावर सगळा ताण आणि शीन सगळं शीन गेला, भाग गेला, अवघा आनंद. तेव्हा कुठलंच म्हणजे नाही. तुम्ही कुठून आला? ते हो काय वाटतं इतका आनंद उत्सव एवढा तुम्ही आनंद साजरा की जस की आता आम्ही माहेरी आलोय ना त्याच्यामुळं आनंद आकाशात मावे ना गगनात. हो 15 दिवस तेवढे 20 दिवस वारी केली पण त्याचा थकवा कुणालाही आला नाही. सकाळी उठले की सगळे फ्रेश. त्याच्यामुळं कसं आहे आता माहेरी आलोय ना त्याच्यामुळं काय करावं आणि काय नाही असं झालंय. वारी संपणार आहे उद्या ज्या सर्वांसोबत. आता रडायला येतोय ना. आता बिछोडतोय आम्ही. काय वाटतंय तुम्हाला? एवढा आनंद 15-20 दिवस सगळे सोबत आणि आता एक कुटुंब आहे ना त्याच्यामुळे आता उद्या सगळे जाणार त्याच्यामुळे आम्हाला रडायला येतोय. काय वाटतंय तुम्हाला? त्यांना जसं मी विचारलं की संपूर्ण 15 दिवस तुम्ही एकत्र होतात आणि आता उद्यापासून हे संपूर्ण सोहळा असेल, प्रत्येक जण आपापल्या घरी असेल. एकदम आनंद वाटते, खूप आनंद वाटतो. मी तर पहिल्यांदाच वारी करते पण अजिबात हातपाय वगैरे दुखलं नाही, काय नाही. एकदम आनंद घेत चाललो. पहिली वारी करून पहिली वारी करून एकदम आनंदच वाटला. आता वारी करीत राहायचं. माऊली काय वाटतं एकंदरीत तुमचा संपूर्ण वेश पाहिलं तर विठ्ठलासारखा तुमचा वारी अशीच चालत राहावी, संपूर्णच अशी वाटत्या. अजून 8 दिवस वाढावं, अजून 8 दिवस वाढावं असंच वाटतंय. सगळं आमचं कुटुंब एकत्र असल्यामुळे आम्ही सगळे जमून करतो, जमून उठतो करतो आणि आमची भांडणं पण होतात. आम्ही चांगलं पण होतो. सकाळी संध्याकाळी भांडण होतं, सकाळी हायचं चांगलं. आणि सगळ्यांसोबत 15 दिवस घालवतो, घरी गेल्यावर करमल का? करमत नाही, गमत नाही. 8 दिवस असं वाटतंय की जाताना एखाद माहेरातनं कशी मुलगी जाते ना तसं वाटतं. माऊली काय सांगाल? किती वारी? 7वी. 7 वर्ष वारी करतो. वय किती? वय 25. वयाच्या 18-19 वर्षापासून वारी. काय वाटतं एकंदरीत इतक्या वर्षाचा वारीचा अनुभव आहे? ही वारी याच्यासारखा आनंद या जगात कुठंच नाही. अनेक तरुण मुलं जी असतात ती मोबाईल आणि त्यांच्या जगात रमलेली असतात. याच वयात तुम्ही ही वारी करताय, सातत्याने 7वं वर्ष आहे तुमचं वारीचं. काय वाटतं एकंदरीत युवकांनी वारी करायला पाहिजे? युवकांनी वारी तर केलीच पाहिजे. या वारीशिवाय आनंदच नाही या जगात. माऊली एकदम आनंद उत्सव साजरा केलाय, सगळं रंगीबिरंगी झाले. काय पाहुणे? एक नंबरचा जगात आनंद असा मिळायचा नाही अशी वारी. 7वी वारी आहे, वय 55 वर्ष. तुम्ही कुठून आले? आम्ही देऊन काय पाहुणे आहेत आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झाले? आनंद वाटतो. आनंद वाटतो. या इकडे काय सांगाल एकंदरीत हा संपूर्ण जो सोहळा आहे तो गेले 17 दिवसापासून सुरू आहे आणि ज्याची ओढ तुम्हाला होती त्या पांडुरंगाच्या नगरीत पंढरीत तुम्ही दाखल झालाय.
या पंढरीत नगरीत आल्यानंतर जे सुख आहे ते सुख काही अपरंपार आहे. एवढं याच्या सुखासाठी सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, या उक्तीप्रमाणे 18 दिवसापर्यंत सगळे वारकरी अगदी आनंदानं गुणे गोविंदानं हसत नाचत पाण्या पावसाची तमा न करता भूक तहान कुठल्याही तमानं बाळगता इतक्या लांबपर्यंत चालत आलात. हा आनंद काही द्विगुणित आहे आणि त्याच्यामुळं जो आनंद आहे तो खऱ्या अर्थानं ही दीपवाळी आहे. आनंदाची दीपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. एकंदरीत हा संपूर्ण सोहळा आहे, सुख सोहळा म्हणता येईल. खरं तर गेल्या 16-17 दिवसापासून सुरू आहे. उद्या वारी संपते, काय भावना आहेत? एकीकडनं तसं पाहिलं तर थोडंसं दुःखही वाटणार आहे, कारण जी 18 दिवसात अनेक जिल्ह्यातून आलेली व्यक्ती प्रत्येक व्यक्ती एकत्र येतात. हे एक कुटुंब होतं आणि हे कुटुंब अचानकपणे ज्याप्रमाणे एखादं कुटुंब विभक्त व्हावं त्याप्रमाणे आज उद्या प्रत्येक माणूस विखरला जाणार आहे. प्रत्येक माणूस आपापल्या मार्गाने जाणार आहे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक प्रकारे मनात दुःखही होणार आहे, कारण ही परत पुन्हा भेट वर्षानंतर आहे. मध्ये काही कोणाची भेट होत नाही. मग तोपर्यंत जशी एक माणसाला ओढ लागून राहते त्याच्यामुळे थोडंसं एक दुःखही होणार आहे प्रत्येकाला. एकंदरीत हा संपूर्ण प्रसंग बघता काही भजन आठवतंय याला, जे साजेशा असं काही आता अचानक आठवणार नाही. तुम्हाला काय? संपदा सोहळा आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जर आपण पाहिलं तर संपूर्ण हे जे वारकरी आहेत ते आनंद उत्सव जो आहे तो भक्तिरंगासह रंगांनी देखील उधळून हा संपूर्ण आनंद त्यांचा साजरा करतायत आणि हे संपूर्ण जे आहे ते पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा जो अति आनंद आहे तो किती मोठ्या प्रमाणावर आहे याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ते रंग लावून जो आहे तो त्यांचा उत्साह साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मला देखील त्यांनी या रंगामध्ये रंगवून टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण वारकरी जे आहेत तो त्यांचा आनंद जो आहे या भजनातून गवळणीतून फुगड्या खेळून आणि रंगांची उधळण करून या ठिकाणी साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात हा संपूर्ण जो सोहळा आहे तो स्वर्गी देखील नाही असं का म्हणतात याचं जे उदाहरण आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक वारकरी गुण्या गोविंदाने गेल्या 16 दिवसापासून ही पंढरीची वाट चालत आहे आणि आता ते या ठिकाणी पंढरीच्या वेशीवर येऊन पोहोचले. उद्यापासून हा संपूर्ण वारीचा प्रवास जो आहे तो संपणार आहे. त्यामुळे अनेक माता माऊल्यांच्या डोळ्यांमध्ये जे आहेत ते आनंद अश्रू आणि अश्रू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पंढरपूर.